शेंगदाणे आणि 2 चमचे तीळ घ्यायचे. आता याचं छान कोरडं वाटण करायचं, पाणी टाकायचं नाही घ्यायचं. हे असं कोरडं पाणी न टाकता वाटून घ्यायचं. आता हे आपल्याला आपल्या जे खोबरं किसलेलं आहे ना आपण त्याच्यामध्ये टाकायचं. आता हे बघा, हे खोबऱ्यामध्ये एकत्र करायचं आपल्याला, जेवढं तुम्हाला बनवायचं त्या प्रमाणामध्ये. आता माझं जास्त झालं, थोडं काढून ठेवते ते. तर याला आपल्याला थोडं आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा साखर टाकायची. 2 चमचे लिंबू रस घ्यायचा. त्याच्यामध्ये हळद, थोडं तिखट, थोडासा गरम मसाला टाकायचा. 1 चमचा धने पावडर टाकायची आणि 1 चमचा जिरे पावडर टाकायचे. हे सगळं एकत्र करायचं. हा कोरडा मसाला करून घ्यायचा आपण सगळं. आणि हा कोरडा मसाला वांग्यांमध्ये भरायचा. आता मेथीचे मुटके करायचे. त्याच्यासाठी ही जी आता चिरलेली कोथिंबीर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला 1 पाऊण कप बेसन पीठ टाकायचं. 1 अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचं. त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची 1 साधा चमचा. थोडा हिंग टाकून घ्यायचा. हिंग टाकायचा. थोडा सोडा टाकायचा म्हणजे छान होतं. 1 पाव चमचा असा सोडा टाकायचा. आणि मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात. हे सगळं एकत्र करायचं आणि थोडं पाणी टाकत 2-3 चमचे पाणी लागेल फक्त. तेवढं टाकून आपल्याला घट्टसर असं मळायचं. एकदम घट्ट पण नाही करायचं. आलं लसूण पेस्ट पण घ्यायची आणि थोडं पाणी टाकून ते चांगलं असं मळून घ्यायचं एकत्र करून. 2-3 चमचे पाणी लागतं, जास्त नाही लागत त्याला पाणी. आता याच्यात 2 चमचे तेल टाकायचं राहिलं होतं माझं, आता टाकून घेते. आणि हाताला तेल लावून याचे छोटे बॉल करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. म्हणजे ही आपली सगळी पूर्वतयारी झाली. आता म्हणजे आपल्याला रेसिपीला सुरुवात करता येईल. आता आपली पूर्वतयारी झाली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता हे जे आपण बटाटे आणि रताळ कापून ठेवले ना ते आता आपल्याला आधी तळून घ्यावे लागते. चला आता आपण पूर्वतयारी केलेली आहे. आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण जे रताळ आणि बटाटे कापून ठेवलेले आहेत ना हे आपल्याला तळून घ्यायचे. आता तेल छान तापलं काय तळून घ्यायचे. ते एकत्रच तळायचे बटाटे आणि रताळ. मोठे तुकडे ठेवायचे आणि जास्त नाही 50-60% आपल्याला हे करून घ्यायचे तळायचे ते म्हणजे शिजवायचे. बाकीचे मग भाजीमध्ये बरोबर शिजतात. आणि जो या मस्त कंद असतो आपला तो नंतर करायचा. सुरण पण कापून ठेवलेला आहे तो तळायचा. तोपर्यंत आपण हे तळून होतं आहे तोपर्यंत एका बाजूला हे वांगे आहे का छोटी ही अशी कापून घ्यायची. हे काढून टाकायचं त्याचं. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. आता आमच्याकडे वांगी जास्त खात नाही म्हणून मी 2-3च टाकते त्याच्यामध्ये. अशी सालून द्यायची वांगी. असे त्याचे 4 काप करून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण जो हा वाटलेला मसाला आहे ना हा भरून घ्यायचा त्याच्यामध्ये. मसाल्याचा भरून घ्यायचा छान. हे बघा आता सुरण पण झालं आपलं तळून. आता सुरण झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला मेथीचे हे तळून घ्यायचे. आता हाताला तेल लावून मेथीचे छोटे गोळे करून घेतले ते पण तळून घ्यायचे आपल्याला. हे बघा असे छोटे गोळे केले आता ते तळून घेऊ आपण. थोडंसं कमी करूया गॅस. हे बघा असे छोटे असे तेल लावून करून घ्यायचे आपण. हे बघा किती छान तळून झालेत आपले ते. आता हे आपण काढून घेऊ चाळणीमध्ये. दुसरी बॅस पण अशीच तळून घेऊ आता. हे बघा किती छान होत आहेत आपले मेथीचे मुठिया. हे असे पण खायला खूप छान लागतात. फोडणीची तयारी करूया. तर आपण याच्यामध्ये अर्धी पाऊण वाटी तेल टाकून घेऊया. आधी तेलामध्ये आपल्याला हिंग टाकायचा आहे. थोडा हिंग टाकून घेऊया. तर थोडा ओवा टाकायचा आहे आपल्याला 1 पाव चमचा. ओवा हातावर चोळून घेते आणि हा ओवा टाकायचा. तर याच्यामध्ये आपल्याला ही आपण पापडीची होती ना ती पापडी आता आपल्याला टाकायची. तेल थोडं अजून लागेल आणि ही पापडी टाकायची परतायची त्याच्यामध्ये आता. आणि हा जो मसाला आपण केला ना तो काही मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा. 2-3 चमचे मिक्स करून घ्यायचा. जे बटाटे हे आपण एकत्र केले ना त्याच्यामध्ये एकत्र करून म्हणजे सगळ्यांना मसाला छान लागेल. हे बघा सगळं एकत्र करून ठेवला आता मी याच्यामध्ये. त्याला छान लागेल. हा फोडणी देऊन घेऊया. आता त्याच्यामध्ये हे आपली वालपापडीची पाण्यात ठेवली होती ना ती काढून घ्यायची आणि याच्यात टाकायचं. स्वतःला सुकी पापडी वालाच्या शेंगा हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. तरी सगळं 100 ग्राम घेतलं. आपण त्याच्यामध्ये हे टाकून ठेवतो ना थोडासा सोडा. तर सोड्यामुळे ते लवकर नरम होतात आणि लवकर शिजतात. आता हे परतून घेऊ. थोडंसं झाकून वाफून घेऊ आपण. छान असं 5 मिनिट आपलं परतून घ्यायचं. छान वाफले पण छान. आता त्याच्यावर आपण जे वांगी ठेवलेली होती ना ती वांगी ठेवायची होती आणि वांगी पण थोडीशी वाफून घेऊ. तर हे हलक्या हाताने परतून घ्यायचं आपल्याला. वांगी पण छान आता त्याच्यामध्ये झाली. आता
तर त्याच्यामध्ये हे जे आपण करून ठेवलेलं होतं ना हे टाकून द्यायचं आता सगळं. ते टाकायचं. तर हा उरलेला मसाला टाकायचा आपला सगळा. म्हणून आपल्याला इतके टाकून द्यायचे. मसाला टाकायचा. थोडंसं गरम पाणी टाकायचं कडेकडेने. थोडंसं असं कडेकडेने गरम पाणी टाकायचं. लावून होतं. हे बघा वांगं किती छान शिजलं. बटाटा पण हे बघा खाण्यासाठी तयार. आता तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता.